आता आम्ही राजाभाऊंच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळेजण चाललो आणि मी खास करून आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देईन की राजाभाऊसारख्या माझ्या एका सहकार्याला त्यांनी संधी दिलेली आहे. त्यासोबत आणखीन काय माझे सहकारी इच्छुक होते त्यांनाही भविष्यामध्ये पार्टी म्हणून आम्ही योग्य ठिकाणी संधी आम्ही देऊ. आणि या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राजाभाऊंचं निवड झालेली आहे आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूक खूप मोठ्या फरकाने आम्ही जिंकू. महाविकास आघाडीला देखील उमेदवार घेऊन निवडणूक केली व्हावी आपण प्रयत्न करतो. महाविकास आघाडी देखील तयारी नाही. आता निवडणुकीमध्ये फॉर्म कोण कोण भरतंय थोडं पाहायला लागेल आणि निवडणुकीत फॉर्म भरल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा होईल. माझी भावना तर हीच राहील की निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी मी ज्या ज्या लोकांशी बोलणं आवश्यक आहे त्या सगळ्या लोकांशी मी चर्चा करेन आणि त्यांना विनंती करेन. शेवटी लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे ते निवडणूक लढवण्याचा, ते लढवू शकतात. म्हणजे शेवटी लोकशाहीमध्ये हेल्दी रिलेशन असणं महत्त्वाचं आहे आणि आता निवडणुकीमध्ये लढून काय फार साध्य होणार आहे अशातली परिस्थिती नसताना एक सोलापूर जिल्ह्यानं नवा आदर्श घालून द्यावा अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. म्हणून मी सगळ्या विरोधकांशी बोलेन, सगळ्या सहकाऱ्यांशी बोलेन आणि प्रयत्न करेन. भरपूर जण इच्छुक होते त्याच्यामध्ये पंढरपूरच्या परिचारकांचं नाव असते आणि अनेक इच्छुक नाही. एक समजून घ्या की शेवटी भारतीय जनता पक्षाचा विस्तार एवढा मोठा आहे, ताकद एवढी मोठी आहे की कुणालाही वाटतं की एकदा तिकीट आम्हाला मिळालं की आम्ही आमदार होऊन जाऊ अशा पद्धतीची भूमिका सातत्याने सगळ्या माझ्या बांधवांची सहकाऱ्यांची राहते. शेवटी एकच उमेदवार होता, पक्षानं निर्णय घेतला तर आम्ही सगळे मिळून आता आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आणि जे जे इच्छुक आहेत ते आमची महत्वाचीच लोक आहेत त्यांनाही योग्य ठिकाणी पक्ष पार्टी म्हणून आम्ही संधी देऊ. काही दिवस अगोदर उदय सामंत सोलापूरला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी म्हणलेलं की आमच्या कार्यकर्त्यांना दम द्यायचा ना, आमच्याकडे पण 112 जण आहेत. काय नेमकी भानगड काय आता सेनासोबत आपल्या? आता भानगड काय ते तुम्हाला माहिती असेल, परंतु कुठलीही भानगड नाही. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. महायुती म्हणून जागांचं वाटप झालेलं आहे. इथं जरी बघितलं आपण सोलापूरमध्ये त्यांचे काही मतदार आहेत तसेच त्यांना तिकीट मिळालं तिथं आमचेही मतदार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी समन्वयानेच काम करणं अपेक्षित आहे आणि मला वाटते समन्वयाने आम्ही एकत्र काम करू आणि महायुतीच्या 100% जागा निवडून येतील. लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिलांची नावं जे ते अपात्र ठरलेली आहेत. लाडक्या बहिणी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दिलेला आहे. मला एखादा फोन आला होता की सूचकाला 2 नावं कमी पडतायत, मिळतील का? मी सांगितलं करून टाका, काय अडचण नाही.